बातमी येते आपल्या समोर। मागच्या 10 दिवसात दुसऱ्यांदा ट्रेनवरती दगडफेक झाली आहे। मुंबई चेन्नई एक्सप्रेसवरती पारेवाडी वाशिंबे दरम्यान ही घटना घडली असून मुंबई चेन्नई एक्सप्रेसवरती दगडफेक करण्यात आली। त्याआधी मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेसवरती सुद्धा अशीच दगडफेक झाली होती आणि आता ही घटना ताजी असतानाच काही अज्ञात इसमांकडून पुन्हा मुंबई चेन्नई एक्सप्रेसवरती दगडफेक करण्यात आली आहे। अवघ्या 10 दिवसात अशी घटना घडल्यामुळे आरपीएफ आणि लोहमार्ग पोलिसांच्या गस्तीवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। या दगडफेकीत विकलांग डब्यामध्ये बसलेल्या एका प्रवाशाला किरकोळ दुखापत झाली आहे। त्याला तत्काळ प्रथम उपचार देण्यात आले। अनिकेत लहामुने असं या जखमी व्यक्तीचं नाव आहे। तो पुणे ते कुर्डुवाडी असा प्रवास करत होता। या दगडफेकीमध्ये मोठी हानी झालेली नसली तरी रेल्वेच्या काचा फुटल्यात। प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे। याबाबत अज्ञात इसमांविरोधात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सोलापूर लोहमार्ग पोलीस करतायत। आमचे प्रतिनिधी प्रीतम पंडित आपल्या सोबत आहेत। प्रीतम, ट्रेनवरती दगडफेक होण्याच्या घटना वारंवार वाढतच चाललेल्या आहेत। आता ही एक आणखी नवी घटना घडली, काय माहिती त्याबद्दल? नक्कीच श्वेता, पाहायला गेलं तर सोलापूर मध्य विभाग जो आहे त्या पद्धतीने पाहायला गेलं दौंड आणि कुर्डुवाडी या भागामध्ये सातत्याने दगडफेक होताना दिसत आहे। कारण गेल्या 10 दिवसामध्ये दोनदा ही दगडफेक करण्यात आली आहे। रात्री पाहायला गेलं तर मुंबई आणि चेन्नई एक्सप्रेस ही गाडी पुण्यावरून सोलापूरच्या दिशेने येत असताना माढा तालुक्यातील आणि करमाळा तालुक्यातील पारेवाडी ते वाशिंबे या दरम्यान अज्ञात व्यक्तीकडून दगडफेक करण्यात आलेली आहे। मात्र या दगडफेकीत जो विकलांग डबा असतो त्यातील जे प्रवासी आहेत ते किरकोळ प्रमाणात जखमी झालेले आहेत आणि आपण दृश्याच्या माध्यमातूनही पाहू शकतो की त्यामुळे जे रेल्वेच्या डब्याचे काचा असतात ते फुटल्यामुळे कुठेतरी खाली पडलेले दिसत आहे। त्यामुळे आता ज्या पद्धतीने अशा प्रकारची अज्ञात व्यक्तीकडून 10 दिवसात जर वंदे भारत सारख्या ट्रेनवर आणि सोलापूर चेन्नई एक्सप्रेस अशा जर ट्रेनवर दगडफेक होत असेल तर कुठेतरी रेल्वे पोलिसांनी आणि जे लोहमार्ग पोलीस आहेत यांच्या जे ग्रस्त घालतात त्याच्यावर मात्र आता प्रश्नचिन्ह उभं होत आहे। गुन्हे दाखल होतात, मात्र कशा पद्धतीने ही दगडफेक कोणत्या कारणाने होती, लूटमारचा उद्देश आहे का कुठला दरोडा घालण्याचा उद्देश आहे, यामध्ये अद्यापही जर समोर येत नसेल तर मात्र ही बाब रेल्वे सुरक्षेच्या दृष्टीने मात्र गंभीर आहे असंच म्हणावं लागेल। बिलकुल, धन्यवाद प्रीतम या सगळ्या माहितीसाठी।